चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 5 म्हणतो तिसरं गणित आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यात ग्रॅमर सोडणं। त्यासाठी आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घ्यावी लागते अगोदर। तर d च्या व्हॅल्यूसाठी बघा x चे कोएफिशियंट 3 1/3 आणि y चा कोएफिशियंट 2 आणि 3। तर या पद्धतीने 3 गुणिले 3 वजा 1/3 गुणिले वजा 2। तर या ठिकाणी 9 अधिक 2/3 तर 9 त्रिक 27 अधिक 2/3 अशा पद्धतीने याचं उत्तर हे 29/3 येतं d चं उत्तर। त्यानंतर dx चं उत्तर काढण्यासाठी x च्या कोएफिशियंटच्या ठिकाणी आपण काय करत असतो कॉन्स्टंट घेत असतो आणि y चे कोएफिशियंट मात्र जशाला तसे। तर या ठिकाणी 5/2 × 3 -4/3 × -2 तर या ठिकाणी बघा 15/2 वजा 4 2 8/3 तर या ठिकाणी 15 त्रिक 45 वजा 8 2 16/6 या ठिकाणी याचं उत्तर 29 या ठिकाणी याचं उत्तर 29/6 अशा पद्धतीने येतं। त्यानंतर dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी x चे कोएफिशियंट आपण काय करतो जसेला तसे लिहितो 3/1/3 3 आणि 1/3 आणि y चा कोएफिशियंट ठिकाणी आपण काय करतो कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहितो 5/2 आणि -4/3 बरोबर आहे। तर या ठिकाणी बघा 3 × -4/3 -5/2 × 1/3 तर या ठिकाणी बघा -4 आणि हे परत -5/3 6 तर 6×24 वजा 5/6 त्या ठिकाणी याचं उत्तर वजा 29/6 असं येतं। मग आपल्याला माहिती आहे x बरोबर dx/d आहे आणि y बरोबर dy/d आहे। तर dx ची व्हॅल्यू या ठिकाणी 29/6 आली होती आणि d ची व्हॅल्यू ही 29/3 आली होती आणि y काढण्यासाठी बघा dy ची व्हॅल्यू ही वजा 29/6 आणि d ची व्हॅल्यू ही 29/3 आलेली आहे। त्या ठिकाणी बघा 29/6 गुणिले 3/29 असं होतं हे आणि y बरोबर वजा 29/6 गुणिले 3/29 तर या पद्धतीने याच्यातून x ची व्हॅल्यू ही 1/2 आणि y ची व्हॅल्यू ही -1/2 अशा पद्धतीने येते। पुढच्या शॉर्ट व्हिडिओ पुढच्या गणिताचं उत्तर आपण पाहणार आहेत।